अरे थांबा 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 थांबा. माझ्याही घरी ही भाजी म्हटली की सगळ्यांची नाकं तोंड मुरडतात. तर मी काय करते, तर मी भाजीचं सूप छान कसं बनवते हे तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. पालकच्या जुडीसोबत जितकी शेपू येते तेवढीच शेपू आपण इथे धुवून चिरून घेतलेली आहे. छानसा लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या कापून घेतलेल्या आहे. कमीत कमी गोष्टींमध्ये जास्ती टेस्टी बनणारं हे सूप आहे. तर इथे जिरे आणि लसणाची फोडणी केलेली आहे. त्याला छानसं परतू दिलेलं आहे. त्यानंतर आपण टाकल्या आहेत मिरच्या. मिरच्यांनाही छान तडतडू दिलं आहे. त्यानंतर टाकली आहे भाजी आणि भाजीनंतर हळद आणि मीठ टाकून भाजीला छान शिजू दिलेलं आहे. भाजीने तेल सोडलं की त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून भाजीला छानशी उकळी येऊ देणार आहोत आणि इथे तुमचं सूप रेडी बनून आहे. इतकं साधं सोपं आणि सिंपल सूप इतकं टेस्टी लागतं हे तुम्ही बिलीव्ह करणार नाही माझ्यावरती. तर नक्की तुम्ही हे बनवून बघा आणि ज्यावेळेस तुम्ही खिचडी किंवा पराठा बनवतात त्यावेळेस तुमच्या साईड डिश म्हणून हे सूप तुम्ही नक्कीच मुलांना देऊ शकतात. अगदी पौष्टिक आणि झटपट बनणारं हे सूप आज मी तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा.